आमचं चॅनल आहे. तर गाईज आता आम्ही लोक आहे ना चालू आहे नांदेडला, मुंबई टू नांदेड. तर आता हे काय झालं माहिती आहे का, आमची झाली पंचायत. आता ऑटो लेट झाला, तिथं शूट करू शकलो नाही. आणि ही पण आल्या झोपली. आता हिला म्हणलं शूट कर, तर बोलली की मम्मी मला लय झोप यायला लागली, ती पण थकल्यावाने झाली आहे गाईज. आता त्याच्यासाठी आता आम्ही लोक चाललो आहे नांदेडला. जस्ट बस सुटली आहे, आमची ट्रॅव्हल सुटली आहे 8 वाजता. आता 25 झालेत पण 20-25 मिनटं झाले. तर गाईज आम्ही आता बसलो आहे. तर आता आम्ही जेवायला जेव्हा थांबू तेव्हा तुम्हाला दाखवू. कारण कसं आहे गाईज, तुम्ही म्हणले होते ना, सगळेजण म्हणले होते ना की व्हिडिओ काढा मुंबई टू नांदेड जर्नी दाखवा. तर इथून बघा बरेच काही प्रवासी आलेले आहेत. गाईज आम्ही आता उतरलोय जेवायला. बापरे नाही, तिथं कसं बनवणार, अश्लील नाही आहे मी. नाही, आता आम्ही उतरलोय जेवायला. आणि मी तर झोपतच होते. आत्ता जस्ट उठले. आणि खायचं तर काय मूड नाही आहे माझा, कारण की मला जर खाल्लं तर मळमळच होणार. तर त्यासाठी मी काही खाणार नाही. बट इट लाईक बिस्किट्स पण ते घ्यायचे नाही, मळमळ होते. टेबल खाली नाहीये, काय करायचं, सगळं भरलेलं आहे कचकच. पण एखादाही टेबल खाली नाहीये असं वाटतंय यार. इथं आईस्क्रीम येत वाटतं. नाही शे, मला वाटलं आहे इथे आहे आईस्क्रीमच्या नावावर काय ठेवलंय. आणि हे इथे चिवडे वगैरे, चिवडा. फायनली गाईज हा टेबल भेटला. इथं आम्ही बसलोय, कोणी नव्हता याच्यामध्ये, आम्ही बसलोय. आता आम्ही 4 लोक. तर हा फायनली भेटला. बापरे इतका बापरे खचाखच भरलाय बाबा इथं. तर यार मेनू आले. पुन्हा मी आहे, काय बोलायलाच नाही ते. त्याला पण नाही माहिती वाटते. नॉनव्हेज आहे. ये पुणे आहे क्या? पुणे नहीं, नासिक साइड में. आज एक 5 मिनट दो, आप भी आया. तर हे बघा आता मेनू आलेला आहे. याच्यातला आपल्याला चॉईस करायचंय. याच्यातला आपल्याला चॉईस करायचंय की काय खायचंय काय नाही खायचंय. मी तर काय नाही खाणार आहे, कारण की मला खूप मळमळ होतो गाई. मला खूप बसमध्ये वगैरे खूप लय मळमळ होतो. मला असं खाऊ वाटत नाही काय. पण मी ट्रॅव्हलिंगच्या टायमाला काही खातच नाही. असंच आहे माझं, मी ट्रॅव्हलिंगच्या टायमाला काही खातच नाही. त्यामुळे आता या लोकांचे हे पप्पा मला म्हणून खा रे भेट हे लोक. हो मी तर काय खाणार नाही म्हटलं होतं, पण आता तुम्ही लोक खाऊ घालायला तर मी मना नाही करणार. तर मी लोकांनी जबरदस्ती खाय माय असं करू नको बाय, खायला काही भेटणार नाही म्हणून मला फ्राईड राईस खाऊ घातलं. आणि फ्राईड राईस खाऊ घातला ना, हे चांगला आहे हा. पण याच्यात प्रॉब्लेम एक आहे की तेल लय जास्त तेल. आणि आमच्या घरात जास्त तेल वगैरे कोणी खात नाही, तर त्यामुळे आम्हाला हे जरा हेवी वाटायला लागलंय. हेवी जेवण तुम्ही खायला इतका बेकार मसाला जाते. ते कशाला त्या डॉक्टरकडे जाणार माहिती, त्याला बरोबर जमतच नाही. आणि इथून बी आता ये जास्त गेला इथून खायला मिळत. काय सांगायचं. ही बस आहे आमची. चाललो आता, जेवण वगैरे झालंय. त्या लोकांनी खाऊ घातलंय मला फ्राईड राईस. आणि आता चाललंय, आता मी चालले घरात, सॉरी बसमध्ये परत झोपायला गाईस. कारण की मी जर जागी राहिले ना, मळमळ मला खूप होईल. तर त्यामुळे आता मी चालले परत झोपायला. हे काऊन असं
लाईटच लावल्यात आणि चला मग आपण जाऊत, आम्ही बसमध्ये भेटते तुम्हाला. तर सो गाईज आता आम्ही इथे परभणी इथे आलेलो आहोत. इथे थांबलेली आहे बस आमची. तर आता नांदेड यायला कमीत आम्हाला नाही म्हटलं तरी 2 तास तरी लागतील किमान, कारण की गाडी खूप स्लो जात आहे गाईज. तर आता उठलोय आम्ही सकाळी. बघू नांदेड आता कधी एंट्री होते नांदेडमध्ये. इथपर्यंतचा आता प्रवास चांगला झालाय, पण फास्ट झालाय. पण आता इथे पुढे जरा थोडी थांब. आता आपण असनाला उतरलेलो आहोत आणि खूप मस्त वाटतंय. अरे मला वाटलं इथं नाही उतरणार, आपण थोडं दूर उतरणार, बट आपण जवळ उतरलो थँक्स टू दिस गाडी. पण मळमळ मला आत्ता पण होतंय आणि आत्ता पण असं होतंय माझ्या बॉडीमध्ये. बाहेर उतरलं तरी पण बॅक स्टेज थोड्या वेळाची बात आहे. आता जाऊत घरी, फ्रेश होऊत, आराम करूत, लय काय मजा करूत आपण. काय आहे ना, लय प्रवास चांगला झाला. मी तर झोपूनच काढलाय अख्खा प्रवास. तुम्ही बघितलं असेल, मम्मीने काढला असेल व्हिडिओ. माझी उखड झोप असते म्हणून मला माहिती आहे. तर ठीक आहे गाईज, आता आपण घरी गेल्यावर मी तुम्हाला सांगते काय काय झालं, काय काय नाही झालं. गाईज मी जस्ट आता आली आहे आणि इथे इतका पसारा आहे गाईज. मीन्स आता तर काढलाय पसारा. मीन्स सर्वात पहिले हे आमचे बाज बघा गाईज. हे बाज उंदराने कचरली आहे गाईज. इथे उंदीर आहेत, माझे बाज पूर्ण उंदराने कचरले. हे बघा इथे दिसतंय का तुम्हाला? हे बघा इथे अजून दोन्ही बाजांना कतरलंय उंदरांनी. अरे यार काय करू, मला तर काय समजत नाही. काळी का दिसतीये? 1 दिवस नाही झाला इथं यार येऊन काळी दिसायला लागले मी. गाईस आता तुम्हाला दाखवतो जांभळं कुठे कुठे आलेत आमच्या झाडाला, आमच्या बाथरूमच्या इकडे. बघा यार, म्हणजे हे पिकायची देरी, अजून पिकले नाहीयेत. तुम्हाला महिन्याला पिकतात. आता हे 15-20 दिवसात पिकतात. मस्त. अजून पुढे अजून वरती आले ते तुम्हाला कॅमेरावरून कसं दाखवू समजत नाही अजून. हे बघा समोरचं दाखवते दिसत. कुठं आहे समोर? पत्र्याजवळ आहे. हे बघा इथे तिथं नाही. हा तिथं पण दिसत. हे बघा यार मस्त जांभळं आलेत. पण काय आहे ना, हे जरा पिकले नाहीये. ते पिकले ना मस्त खायला भेटेल. आम्ही तर मागच्या वेळेस खूप खाल्ले होते जांभळं, आम्हाला तर लय आवडलं. आणि हे आंब्याचं झाड यार आमचा तुटला यार शी. आणि हे एक फुलाचं झाड आहे, बट ठीक आहे. पण इथं जांभळं किती मस्त हे बघा वरती दिसत आहेत यार. चला इतकं छान वाटतंय ना. रेस्ट करते आता रेस्ट करू वाटतंय खरंच. चार्जिंग नाही यार माझ्या मोबाईल मध्ये.